लगाई गई थी उसे चैलेंज किया गया था। सुप्रीम कोर्ट ने गो हेड दिया है कि ओबीसी आरक्षण के तहत ही अभी इलेक्शन होंगे। महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए बहुत बड़ा आनंद का दिन है कि आज सुप्रीम कोर्ट ने फिर एक बार 13,000 सीट के ऊपर जो सीटें हैं नगर पालिका, नगर पंचायत, जिला पंचायत और महानगर पालिका में पिछले 3-4 सालों से 5 सालों से चुनाव रुके हैं। केवल ओबीसी आरक्षण कितना होना चाहिए इसलिए रुके थे, प्रभाग रचनाएं कैसी होनी चाहिए इसलिए रुके थे। बहुत लोगों ने सुप्रीम कोर्ट में केसेस दायर की थी, लेकिन आज महाराष्ट्र के लिए सुखद दिन है कि महाराष्ट्र की अभी 13,000 सीट के लिए ये चुनाव होने वाला है। ज़्यादा होगी, 13,000 से ज़्यादा सीटें हैं और इसमें ग्रामीण जो डेवलपमेंट का एक बहुत बड़ा सेंटर होता है, जिला पंचायत, नगर पंचायत, लोकल पंचायत, महानगर पालिका, केंद्र सरकार की सारी और राज्य सरकार की सारी योजनाएं जिला पंचायत महानगर पालिका से चलती है। ये लोकल बॉडी सब योजना को इम्प्लीमेंट करती है। 3-3 साल चुनाव रुकना, 3-3 साल चुनाव को रोकना ये ठीक नहीं था, लेकिन सुप्रीम कोर्ट ने आज बहुत बड़ा निर्णय दिया है। मैं सुप्रीम कोर्ट का आभार मानता हूँ। और इसमें महत्वपूर्ण क्या है कि जो ओबीसी समाज है, 18 पगड़ जातियां है, ये ओबीसी समाज को 27% आरक्षण ये सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है। ये इसके लिए बहुत आनंद का दिन है। सुप्रीम कोर्ट ने न्यायचित जो न्याय चाहिए था वो दिया है। एससी एसटी को जैसा आरक्षण ये संविधान से मिला हुआ है वो तो कायम ही है, लेकिन ओबीसी समाज का 27% आरक्षण सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है। इसके लिए मैं महाराष्ट्र की जनता की ओर से सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करता हूं। निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे का ही याचिका? निश्चितच मोकळा झाला आहे। निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे, प्रभाग रचना सुरू झाल्या आहे, ऑब्जेक्शन सजेशन झालेले आहेत, आता लवकरच तयारी झालेली आहे दिसत आहे। माझ्या माहितीनुसार राज्य सरकारही केव्हाही निवडणुका घेतल्या राज्य निवडणूक आयोगाने तर राज्य सरकारही तयार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केला आहे। आणि राहिला प्रश्न भाजपचा, भाजप तर 51% मतं घेऊन सर्व नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती जिंकण्याकरता उद्या निवडणूक झालं तरी तयार आहे। एक प्रश्न तर असा आहे की विकास कामं थांबलेले आहे, प्रशासक आहे अनेक ठिकाणी, त्यामुळे एकीकडे निवडणुका होणार, नवं नेतृत्व पुढे येईल, तुम्ही सांगितलं 10-12 हजार जागांवर, पण विकास कामं सुद्धा प्रशासकांमुळे अनेक ठिकाणी थांबलेला आहे, तोही मार्ग मोकळा होईल। जोपर्यंत लोकप्रतिनिधी निवडून येत नाही तोपर्यंत जनतेच्या समस्या खऱ्याखुऱ्या प्रशासनापर्यंत जात नाही। प्रशासन आपल्या हिशोबाने काम करतं, पण जेव्हा लोकप्रतिनिधी असतात त्या संस्थेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये किंवा महानगरपालिकेत खरी समस्या खालची काय आहे, कुणाचा त्या ठिकाणी वॉर्डमध्ये काय काय समस्या, ह्या सर्व समस्या लोकप्रतिनिधीला समजतात। म्हणून लोकप्रतिनिधी असल्याशिवाय प्रशासन योग्य काम करू शकत नाही। आणि त्यामुळं एक मोठा क्युआस जो निर्माण झाला होता की लोकप्रतिनिधी नव्हते, त्यामुळे आता 13,000च्या वर लोकप्रतिनिधी मिळणार आणि ग्रामीण महाराष्ट्राला, शहरी महाराष्ट्राला विकासाकरता एक त्या ठिकाणी मोठी मदत जनतेला मिळणार आहे। मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आता आपण पुढच्या बुलेटिनकडे वळूया आणि पुढच्या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? युतीचे काय करायचं ते माझ्यावर सोडा। ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान। मनसे महापालिकेत 100% येणार, आता हेवे दावे संपवून महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मराठीत मुद्दा पोहोचवताना हिंदीचा द्वेष नको। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना थेट सूचना। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा ओकली गरळ। मुंबईत केवळ 30% लोक मराठी बोलतात। निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड।
भाजपा मुंबई महापालिकेकरता निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर. भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी 6 जिल्ह्यांच्या 6 कोर कमिटींसोबत साधला संवाद. काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं. त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे. भाजप आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक. फुकेंनी माफी मागावी, शिवसेनेची मागणी. एखाद्या बंगल्यावर कोणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार, तर मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्याबाबत निर्णय घेतील. धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांचं विधान. पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण. आंतरजातीय प्रेम विवाहातून घडला प्रकार. मुलीच्या आई भावासह 15 जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा. कळमनुरीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन. संध्याकाळी हिंगोली शहरातल्या कावड यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार. सांगलीत श्रावण मास निमित्तानं होड्यांच्या शर्यती. कृष्णा आणि वर्णा नदीकाठी पार पडल्या शर्यती. 11 संघांचा होता सहभाग. नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. ही बातमी आहे भंडाऱ्यातून. भंडाऱ्यामध्ये नुकत्याच सहकार क्षेत्राच्या निवडणुका पार पडल्या आणि यानंतर भाजप आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमादरम्यान मीच शिवसेनेचा बाप असं वादग्रस्त विधान केलं. यानंतर भंडाऱ्यातील शिंदेंची शिवसेना आक्रमकच झाली. भाजप आमदार परिणय फुके यांच्या या विधानानंतर भाजप आणि शिवसेना हे एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचं चित्र भंडाऱ्यात बघायला मिळालं. दरम्यान फुकेंनी शिवसेनेची माफी मागावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं. त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले. स्वतः नागपूर जिल्ह्यातून या भंडारा जिल्ह्यात आलेले एक पार्सल, ज्यांना लोक पार्सल 1.5 फुट्या असे शब्द वापरतात. मी शिवसेनेचा बाप आहे असा जो उल्लेख केला त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जनभावना ह्या उफाळून आलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून आम्ही परिणय फुके यांना यांना आवाहन करतो की त्यांनी 12 तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी. परिणय फुके नेमकं काय म्हणाले आपण पुन्हा एकदा बघूयात. पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं. त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले. या वक्तव्याने आता शिवसेना भंडाऱ्यातली आक्रमक झालेली आहे आणि परिणय फुके यांनी हे वाक्य मागे घ्यावं, त्यांनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. परिणय फुके यांनी कोणत्याही कॉन्टेक्स्टमध्ये जरी हे वाक्य उच्चारलेलं असलं तरी सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी मात्र प्रचंड आक्रमक झालेले आहेत. सविस्तर बातमी आहे. ठाण्यामधून बातमी आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पातलीपाडा फ्लायओव्हरवर गॅस टँकरला आग लागली. ठाण्याहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरला आग लागली. गॅस टँकरच्या कॅबिनमधून धूर निघायला सुरुवात झाली आणि असं असतानाच वाहन चालकाने प्रसंगावधान राखलं आणि जागीच टँकर थांबवला. अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांना अधिक विचारूया. प्रेम, किती वाजताची ही घटना आहे? आत्ताचा अपडेट काय आहे? दुपारी 3च्या दरम्यान ठाण्यावरून घोडबंदर रोडला दिशेने जाणारा हा टँकर होता, जो गुजरातच्या दिशेने पुढे जात होता. ह्या टँकर पातलीपाडा फ्लायओव्हर ब्रिजवर जो आहे चढत असताना
आधी टँकरने स्पीड कमी झाल्यानंतर हळूहळू जे आहे कॅबिन मधनं धूर निघत होता. ड्रायव्हरला ही गोष्ट लक्षात आली. ड्रायव्हरने तात्काळ गाडी जी आहे ती हायवेवर थांबवली आणि त्यानंतर जे आहे त्या चालकाने तिथून पळ काढला आणि बाकी गाड्यांना जे आहे ते सावध केलं की टँकरमध्ये गडबड आहे. त्यानंतर ह्या टँकरने हळूहळू पेट घेतला आणि काही क्षणातच ही संपूर्ण कॅबिन जी आहे ती जळून खाक झाली. मात्र अग्निशमन दलाची जी आहे व्यवस्था तिथे वेळीच पोहोचल्याने ही आग आटोक्यात आली. त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात मुख्य अशा हायवेवर हा टँकरने पेट घेतल्यामुळे घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात आता सुद्धा वाहतूक कोंडी जी आहे ती नक्की वाहतूक कोंडी होणारच, कारण तसा रहदारीचा हा ब्रिज आहे. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण मोठा